तुमचा देखील महाशिवरात्रीचा उपवास असेल आणि तुम्हाला जर साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे उपवासाचे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपे आणि न भिजवता झटपट होणारी आपली रेसिपी आहे. तुम्ही आवाजावरनं ओळखू शकताय, वरून अगदी क्रिस्पी असे हे आपले थालीपीठ तयार होतात. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे आपले थालीपीठ तयार होतात. यासोबत मी दही आणि लिंबूच्या लोणच्याची रेसिपी सर्व केली आहे. आता हे उपवासाचं लिंबूचं लोणचं आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग आपली उपवासाचे थालीपीठची रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सगळ्यात आधी ते इथे मी भगरचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे बरेच जण भगर खात नाही, तर तुम्ही भगरचं पीठ नाही घेतलं आणि इतर पीठ घेतले तरीही चालेल. नंतर इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. नंतर आता इथे मी साबुदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते देखील मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता ते देखील आपण यात घेणार आहे. आता इथे मी साधारण 4 प्रकाराचे पीठ वापरलेले आहेत. तुम्ही या चारींपैकी कोणतंही एकच पीठ वापरला तरीही चालेल, तरीही आपले थालीपीठ तेवढेच क्रिस्पी आणि टेस्टी होणार आहे. त्यामुळे तुमच्या उपलब्धतेनुसार तुम्ही जे पीठ घेतलं ते चालेल. आता यानंतर रताळे मी अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे आणि त्यात आता उकळलेला जो बटाटा आहे तो बटाटा देखील मी इथे किसून घेतलेला आहे. आता रताळं मी कच्चंच घेतलेलं आहे आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे. त्यानुसार इथे आता तिखट तुम्हाला ज्याप्रमाणे हवे असेल तसं हिरवी मिरची आणि कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर वापरायची. नंतर यात जिरं आणि मीठ टाकलेलं आहे. आता इथे लिंबूचा रस घेतलेला आहे आणि यात मी शेंगदाण्याचं कूट दाखवायचं राहिलं आहे, ते देखील आपण यात टाकणार आहोत. आता हे सर्व कोरडंच असताना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे केस आहेत त्याला व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं कोट होतं. आता इथे सर्व कोरडं साहित्य मिक्स झाल्यानंतर आता इथे मी साधारण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकतं आहे. आता इथे साधारण मी थोडं पाणी टाकून आवश्यकतेनुसार हे पीठ भिजवून घेणार आहे. आता पीठ भिजवताना खूप घट्ट किंवा खूप सैली करायचं नाही आहे. आपल्याला साधारण थालीपीठ थापता येतील इतपत असं मी हे भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचा गोळा तयार होतो आहे. इतपत मी पाणी टाकून हे भिजवून घेतलेलं आहे. आता इथे मला साधारण 1 वाटी पाणी लागलेलं आहे. आता इथे मी झाकून ठेवलं आहे आणि थालीपीठ आपण थापणार आहोत तोपर्यंत तवा देखील इथे गरम करायला ठेवणार आहे. आणि आपला तवा गरम होतो आहे तोपर्यंत इथे व्यवस्थित असं आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. आता इथे मी बटर पेपर वापरलेला आहे. तुमच्याकडे जर कॉटनचा कपडा असेल तो ओला करून घेतला तरीही चालेल. आता बटर पेपरला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर आपला जे थालीपीठचा गोळा होता तो गोळा घेतलेला आहे. आता हे भिजवत ठेवायची सुद्धा गरज नसते, अगदी लगेचच आपण हे थालीपीठ करायला घेतले तरीही चालेल. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि अगदी झटपट होणारी आहे. आता अशा प्रकारे त्यातला मी गोळा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे आता यावर थापून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने असं हे थापून घ्यायचं आहे. आता थापताना मी इथे पाण्याचा वापर करणार आहे, जेणेकरून ते सहज पसरेल. आणि घट्ट जर असेल खूप असेल गोळा तर थोडंसं पाणी टाकून अजून सैल करून घ्या. आता अशा प्रकारे जर साईडने कडा आपल्या तुटत असतील तर अशा प्रकारे हाताने थोडं त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बोटांनीच अशा प्रकारे मी त्याला पूर्ण पसरवून घेतलेला आहे. आता इथे मी एकच मध्यभागी होल दिलेला आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार 2 किंवा 3 देखील देऊ शकताय. आता आपलं तवा देखील मस्त गरम झालेला आहे. नंतर मी त्याला तूप लावलेलं आहे आणि आपण आता त्यावर थालीपीठ टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय अगदी सहज आपलं थालीपीठ बाहेर येतो बटर पेपरला सोडून आणि त्याला वरून देखील मी आता व्यवस्थित असं तूप टाकलं आहे. आता साईडने कडा सोडलेल्या आहेत आणि आता कडा सोडल्यावर आपण हे थालीपीठ पलटवून घेणार आहे. अगदी उपवास नसेल त्या दिवशी देखील तुम्ही हे पौष्टिक असं थालीपीठ खाऊ शकताय आणि मुलांना देखील देऊ शकताय. आता हे व्यवस्थित दोन्ही बाजूने अशा प्रकारे मी चमच्याने दाबून शेकून घेणार आहे. आता आपले दोन्ही मस्त बाजूने क्रिस्पी असं आपलं थालीपीठ शेकून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आपलं पहिलं थालीपीठ झाल्यानंतर इथे त्याच प्रकारे मी दुसरं देखील थापून घेणार आहे. आता त्याचप्रमाणे थोडंसं पाण्याचा हात लावून मी पसरवून घेणार आहे. आता आपल्या इथे दुसरं थालीपीठ देखील तयार आहे आणि त्याच प्रकारे मी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेणार आहे.
आता गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे, खूप फुल करायचं नाही आहे, नाही तर ते जळू शकतं. आता अशा प्रकारे आपले उपवासाचे थालीपीठ सर्व मस्तपैकी तयार आहे. तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अतिशय क्रिस्पी असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. तर नक्कीच खिचडीपेक्षा अशा प्रकारे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे थालीपीठ नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये देखील मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.